नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ऐतिहासिक उमरठ गाव। सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजी मालुसरे यांना लढाईत वीरगती प्राप्त झाल्यानंतर तानाजीरावांच्या आई आणि शेलारमामा लहानग्या तानाजी व सूर्याजीला घेऊन उमरठ येथे वास्तव्यास आले। नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर, धाडसी व निष्ठावंत सरदार होते। त्यांनी स्वराज्याची शपथ, प्रतापगडाचा रणसंग्राम, शाहिस्तेखानावरील हल्ला, संगमेश्वराची लढाई, सुरतेवरील छापा, उंबरखिंडची लढाई व कोकण प्रांतातील रस्त्यांची निर्मिती इत्यादी मोहिमांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। माघ वद्य नवमी 4 फेब्रुवारी 1670 रोजी आधी लगीन कोंढाण्याचं, मग मजा रायबाचं अशी प्रतिज्ञा करून त्यांनी कोंढाण्यावर चढाई केली आणि गड सर केला। पण यात सुभेदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले। गड आला पण माझा सिंह गेला असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेबांसह उंबरठ येथे उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले। रायबाचे लग्न लावले। रायगड जिल्ह्यातील पोलादपूरपासून 17 किलोमीटर अंतरावर उमरठ हे गाव आहे। खालच्या उमरठमध्ये आपल्याला सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी आणि शिवकालीन श्री जनानी कुंभळजाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं। तर वरच्या उमरठ गावात स्मारक पाहायला मिळते। येथे असणाऱ्या प्राचीन आंब्याच्या ढोलीत शस्त्रास्त्रे मिळाली होती। उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांचे समाधीस्थळ आहे। तानाजी मालुसरे यांचा पुतळा आहे, तसेच सरकारी विश्रामगृह आहे। उमरठपासून 2 किलोमीटर अंतरावर खोपड येथील मोरझोत धबधबा आहे। तसेच शेजारी असणाऱ्या साखर गावात सुभेदार सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, उमरठ, पोलादपूर। आज आपण सर्वजण या ठिकाणी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या गावामध्ये उमरठ या ठिकाणी आलेलो आहोत। आणि उमरठ बद्दल जर बोलायचं म्हणलं तर खऱ्या अर्थाने ही शूरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही त्यागाची भूमी आहे, ही बलिदानाची भूमी आहे। आणि अशा या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने आज तानाजीराव मालुसरे आणि शेलारमामा यांचं बलिदान निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरतं, प्रेरणादायी आहे। आणि म्हणूनच या भूमीमधून प्रेरणा घेण्यासाठी मी दरवर्षी या ठिकाणी येतो आणि या समाधीवरती माथा टेकतो। आणि साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने तुमची प्रेरणा सांगितली की निश्चितच त्यामधून युवकांनी देखील प्रेरणा घ्यावी। तुम्ही देखील आज 200 गड किल्ले सर करण्याचा जो किंवा पादग्राम करण्याचा जो तुम्ही विचार केलेला आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे। आम्ही देखील त्यामधून प्रेरणा घेऊ। आम्ही या ठिकाणी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आम्हाला मैत्री म्हणजे काय असती, स्वराज्याची निष्ठा काय असती, या मातीबद्दल बलिदान देण्याची भावना काय असती, हे आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतं। आणि निश्चितच वर्षभराची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणाहून जात असतो। आणि आपणही इथं येतात दरवर्षी, हे ऐकून फार मनाला आनंद वाटला। आणि अशाच प्रकारे जेव्हा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची शौर्यकथा सांगण्याची वेळ आली तर अंगावरती काटा आल्याशिवाय राहू शकत नाही। आणि ह्या शौर्यकथा आपण सांगायच्या कशासाठी, तर आपणही त्यामधून प्रेरणा घ्यावी आणि आपल्याबरोबर आपल्या पुढच्या पिढीला देखील त्यातून प्रेरणा द्यावी। हा त्यामागचा खरा उद्देश असेल तर तो आपला सफल झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी माथा टेकवताना मन भरून येतं आणि तुम्हा सर्वांचं देखील येत असणार, याबद्दल शंकाच नाही। तर तशाच पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीला देखील, ज्याप्रमाणे साहेब या ठिकाणी दरवर्षी येतात, तुमच्या मित्रांना घेऊन येतात, त्याच पद्धतीने आपण देखील याल आणि यावं आम्ही देखील निश्चित न चुकता येणार अशी मी आपणा सर्वांना यांच्या साक्षीने ग्वाही द्यायचा प्रयत्न करतो, ग्वाही देतो आणि माझं मनोगत थांबवतो। जय जिजाऊ, जय शिवराय। महामुंबई चॅनलकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद। धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद।